सोलापूरच्या राजकारणात सध्या बाप तो बाप रहेगा हे गाणं चर्चेत आहे। या गाण्याचा थेट संबंध दिलीप माने यांच्याशी जोडण्यात आला आहे। विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतरही माने यांनी संयम ठेवत राजकीय गणित जुळवत ठेवलं। बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचा डाव काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। बाजार समितीच्या मागील निवडणुकीत माने यांनी विजयकुमार देशमुखांना पाठिंबा देत विजय मिळवून दिला। त्यामुळे देशमुख गट माने यांच्यासोबत नरम राहील असा अंदाज आहे। त्याचवेळी विधानसभेच्या निवडणुकीतील मदतीमुळे सुभाष देशमुख देखील मानेंविषयी सॉफ्ट राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण भाजपने सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर बाजार समितीची जबाबदारी टाकल्याने माने यांची गोची झाली आहे। याच पार्श्वभूमीवर माने समर्थकांनी बाप तो बार रहेगा या थीमवर एक व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर धडाक्यात व्हायरल केला आहे। या गाण्यावर माने यांचे वेगवेगळे फोटो लावण्यात आले आहेत। यातून दिलीप माने पुन्हा एकदा राजकीय रंगमंचावर आपली ताकद दाखवणार असं समर्थकांचं म्हणणं आहे। आता दिलीप माने बाजार समितीची सत्ता काबीज करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।